नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या आपल्या आवडत्या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर ॲपमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहता 8वी स्कॉलरशिप व चा बुद्धिमत्तेचा लाईव्ह क्लास. या क्लासमध्ये आपण इंग्रजी अक्षरमाला या घटकातील क्रम हा घटक बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न प्रकार एनएस परीक्षेला हा 3 गुणांना विचारला जातो व स्कॉलरशिप परीक्षेला 4 गुणांना विचारला जातो. एकदम बेसिक पासून सुरुवात करूया. एकदम बेसिक पासून या प्रश्न प्रकारची आपण सुरुवात करूया. एकदम बेसिक सोप्या प्रश्नापासून अवघड प्रश्नापर्यंत आपण जाऊया. ठीक आहे. आता तुम्ही याच्या अगोदर वर्गीकरण इंग्रजी अक्षरमाला शिकलेला आहात, समसंबंध इंग्रजी अक्षरमाला शिकलेला आहात. म्हणजे तुम्हाला आयडिया आलेली आहे की इंग्रजी अक्षरमाला हा घटक सोडवत असताना नेमकं काय करायचं तरी पहिल्यांदा अक्षरांची क्रमांक टाकायची, म्हणजे सगळं उत्तर येतं. लगेच सॉल्व्ह होतो आहे का नाही. तर तेच इथं पण फॉलो करायचं आहे. ओके, अक्षरांचे क्रमांक इथं पण फॉलो करायचे. ओके, तर आपण घेऊया पहिला प्रश्न. ओके, आजचा पहिला प्रश्न ऑन स्क्रीन आहे. पहा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1. ए ई आय ओ बॉक्स. बॉक्स कोणता घेईल? पर्याय आहे पी, दुसरा पर्याय क्यू, तिसरा पर्याय यू, चौथा पर्याय. आता बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे. पहिले 2 ते 3 प्रश्न मी एक्सप्लेन करतो व्यवस्थित. ओके, मग तुम्हाला उत्तर सांगण्यासाठी मी संधी देईल. ओके, विद्यार्थी मित्रांनो, हे जे अक्षरमाला आहे, अक्षर ए ई आय ओ यू, हे जे अक्षर आहेत या अक्षरामध्ये काहीतरी साम्य आहे का, काहीतरी साधर्म्य दिसतंय का? तर यस, यामध्ये काहीतरी साधर्म्य दिसतंय. मग सर याच्यामध्ये काय साधर्म्य दिसतंय? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ए ई आय ओ हे काय आहेत? वॉवेल्स आहेत. हे स्वर आहेत. इंग्रजी अक्षर मालेमध्ये स्वर आहेत. ठीक आहे. मग ए नंतर ई हा स्वर येतो, ई नंतर आय हा स्वर येतो, आय नंतर ओ हा स्वर येतो, नंतर कोणता स्वर येतो? यू हा स्वर येतो. ओके, प्रश्न आहे काय? स्वर आहे. ओके, उत्तर काय तुमचं? यू. परिणाम कळतंय? ते पहिले 2 ते 3 प्रश्न मी समजावून सांगतो, म्हणजे सगळ्यांना आयडिया येईल प्रश्न कसे सोडवायचे. त्यानंतर तुमच्याकडून उत्तर घेतो. उत्तर घेताना जे मुलं कधी उत्तर सांगत नाही त्यांना आपण संधी देऊन घ्या. ठीक आहे. हा, पहिला प्रश्न आपण जाऊया. लिहून घेतलं पहिला प्रश्न. इरेज करू पहिला प्रश्न. चला पुढला प्रश्न. पुढला प्रश्न आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2. ए डी जी, ए डी जी जे एम बॉक्स. पर्याय देतोय. पहिला पर्याय आहे एन, दुसरा पर्याय आहे ओ, तिसरा पर्याय आहे पी, चौथा पर्याय आहे Q. चला, चला सोडवा. सोपा आहे. बघितलं मग काय करायचं? पहिले काही प्रश्न आहेत ते मी समजावून सांगतोय. आता हे क्रम आलं, काय करायचं सर? हे कसं सोडवायचं? बरेच विद्यार्थी असं बघतात अक्षरमालेमध्ये ए, ए नंतर डी किती अक्षर आहेत? 2 सोडून आहेत बरं का. डी नंतर जी किती अक्षर सोडून आहे? 2 सोडून आहे. जी नंतर जे 2 अक्षर सोडून आहे. जे नंतर यम 2 अक्षर सोडून आहे. यम नंतर 2 अक्षर सोडून पी, असं बघतात. तर हे इंग्रजी अक्षरमालेकडे पाहताना वेळ जातो. प्रत्येक वेळेस जर इंग्रजी अक्षरमालेकडे तुम्ही पाहत बसलात तर तुमचा वेळ जातो. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी हे इंग्रजी अक्षरमाला जे आहेत त्यांचे जे अनुक्रमांक आहेत, त्यांचे जे सिरियल नंबर आहेत ते तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे, तोंडपाठ असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला त्याचे सिरियल नंबर तोंडपाठ असतील तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट सिरियल नंबर टाकून तुम्ही सोडू शकता. बघा, एचा क्रमांक 1 आहे, डीचा 4 आहे, डीचा 7 आहे, डीचा 10 आहे, एमचा 13 आहे. तिथं आपल्याला +3 केलं की 4 येतं, 4 मध्ये +3 केलं की 7 येतं, 7 मध्ये +3 केलं की 10 येतं, 10 मध्ये +3 केलं की 13 येतं, 13 मध्ये +3 केलं काय येतं? 16 येतं. 16 अक्षर कोणाचं? पीस आहे, तर तुमचं पी येतं. समजतं का? सांगा सगळ्यांनी लोअर हँड करा. एका सेकंदात सगळ्यांनी लोअर हँड करा. एका सेकंदात सगळ्यांची लोअर हँड करा. एका सेकंदात लोअर हँड. अरे आपल्यासारखे विद्यार्थी नाहीत का तुम्ही? सिद्धी, ओम, अनुज, निलेश लांडे, जे विद्यार्थी युनिव्हर्सिटी वाटर स्कॉलरशिपच्या अनाउन्समेंट ग्रुपमध्ये आहेत त्यांना डेमोसाठी लिंक दिलेली आहे. मोजकीच प्रवेश शिल्लक आहेत, लवकरात लवकर प्रवेश करून घ्या. दररोज काही डेमोची लिंक येणार नाही. ओके, हा लक्षात घ्या.
ओके पुढे पण जाऊया. हा. अजय अर्सू निलेश लांडे लोड हँड करा बेटा. समजलं आहे? कुणाला समजलं असेल तर झूम मीटिंग मध्ये रेज हँड नावाचं ऑप्शन असतं, खाली पार्टिसिपेट येतं, रेज हँड करायचं, व्हिडिओ ऑन ठेवायचा, असा हात करायचा. मी लगेच तुम्हाला अनम्यूट करेल, तुम्ही मला डायरेक्ट बोलू शकता. हा, अरे काही विचारायचं आहे? ओके, हा. अरे विचार. सर मी आता जॉईन झाले त्यामुळे मला नाही समजलं. आत्ता जॉईन झालीस, हा, मग ते माझा दोष नाही, तो तुमचा दोष आहे. वेळेवर जॉईन होत चला. इथे काय दिले बघा, अक्षराचे क्रमांक टाकले, त्याचा फरक काढलाय. लक्ष देईल तुझ्या. ओमाने काही डाऊट आहे का? ओमाने लोअर हँड करा ना, डाऊट असेल तर कशाला रेज हँड करून ठेवताय? नूतन काही डाऊट आहे का? व्हिडिओ ऑन ठेवून नूतन. ओके, चला पुढल्या प्रश्नाला पण जाऊया. तिसरा प्रश्न आपण घेऊया. आता मी टायमर लावतो या प्रश्नापासून, ठीक आहे? त्या प्रश्नापासून टायमर लावतोय बघा. चल, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. ए ई ए ई आय एम एम ओ बॉक्स. पर्याय देतोय. पहिला पर्याय टी, दुसरा डब्ल्यू, दुसरा एस, चौथा ई. चला, टायमर लावतोय. काय करा, क्रमांक द्या. क्रमांक दिला तुम्हाला उत्तर येतं बघा. अक्षराचे क्रमांक द्या, अक्षराचे क्रमांक दिला, त्या प्रत्येक अक्षराचे खाली क्रमांक लिहा, तुम्हाला उत्तर येऊन जातं. अवघड नाहीये. झूम मीटिंगला किती विद्यार्थी आहे सर्व विद्यार्थी समजणं महत्वाचं. 134 विद्यार्थी, 134 134 मुलांना समजलं पाहिजे. ओके, क्रमांक दे बेटा. क्रमांक दिले की सुटून जातं. व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी. सगळ्यांनी व्हिडिओ ठेवा. सर्वांची मी व्हिडिओ पाहतोय. ओके, तुम्ही कसं सोडवताय वगैरे, कोणी कोणी सोडवलंय. आर्या कदम, अनुष्का कदम दिसत नाही आहे का तुझ्या? अनुष्का कदम, आर्या, अनुष्का दिसत नाही क्लासला. प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा. क्रमांक टाका, क्रमांक टाके उत्तर येते म्हणून मी. संचित, क्रमांक टाके उत्तर येते. अरे बाप रे, व्हिडिओ बंद करून खूप जण बसलेत. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. टाइम संपलेला आहे. तरी सुटलं नाही का? कुणाल, समृद्धी, चैतन्य, मृण्मयी, गायत्री, भिवो नावान कोण झाले, नाव रिन्यू करा बेटा. प्रज्वल, सुटलं पाहिजे. हो, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी प्रवेश करून घ्या ना बेटा. किती दिवस डेमो बघताय? हा, मला फोन करा. हं? ओके, किती मुलांचे रिझल्ट आलेले आहेत? जवळपास नाही सुटलं, 36 मुलांना सुटलेलं आहे. ओके, आपण विचारूया एकाला. तू कधी उत्तर सांगत नाही, आपण त्याला विचार. प्रज्ञेश खरा सांग बेटा, प्रज्ञेश खरा. हा, सांग प्रज्ञेश. तर यू. यू कसं रे? ए चा क्रमांक 1 आहे, ई चा 5 आहे. एचा क्रमांक 1, ईचा 5, आयचा 2, एमचा 13, ओचा 15. फरक काय 15. येतो? 1 मध्ये प्लस 4 केली की 5 येतं, 5 मध्ये प्लस 4 केली की 9 येतं. ओके, 13 15 मध्ये येत नाही का? आय मध्ये प्लस किती येतं? प्लस 4 केलं की एम येतं. मग इथं काय पाहिजे होतं? 17 पाहिजे होतं ना. इथं क्यू आहे रे, ओ नाही, इथं क्यू आहे. माझ्याकडून चुकलेली तर इथं, इथं ओ नाही, इथं क्यू आहे. क्यू माझी लिहिताना चूक झालेली आहे. तर क्यू अक्षर आहे क्यू. क्यूचा अक्षर असेल तर क्यूचा क्रमांक काय असणार आहे? क्यूचा क्रमांक 17 मध्ये येईल उत्तर आहे नाही. 13 + 4 = 17. चुकून माझं ओ झालं होतं, तर क्यू आहे. काय आहे? क्यू आहे. ओके, तर 4 मध्ये काय? 17 + 4 करा. 17 आणि 4 मिळवा काय? तर 21 येतं. 21 क्रमांकाचं अक्षर बोलतो. 21 क्रमांकाचं अक्षर यू आहे. तर तुमचं यू येतं. पर्याय क्रमांक 4. कळतंय? ओके, लोअर हँड करा सगळ्यांनी.
2 मिनिटं मी थोडा वेळ घेतोय. ओके, ठीक आहे. ठीक आहे, चल. हा, पार काही समजलं नाही का हा विचार? सर आपण असं पण करू शकतो, ए आणि ई च्या मध्ये 3 चा डिफरन्स हा, आहे. करता येते पण ते बघावं लागतं. अक्षरमाला बघावं लागतं. अक्षरमाला फक्त आपलं उत्तर येते. ठीक आहे. हा, जमतं तसं. पुढला प्रश्न. क्वेश्चन नंबर 4, राईट? क्वेश्चन नंबर 4 आहे. बी सी एफ जी, बी सी एफ जी के एल किंवा पहिला पर्याय एस टी, दुसरा पर्याय टिंगू, तिसरा पर्याय यूव्ही, चौथा पर्याय ISRO. टायमर लावतो. 30 सेकंदात उत्तर सोडवायचा प्रयत्न करा. परीक्षेत तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ असतो, परंतु आपण 30 सेकंदात सोडवण्याची सवय बिल्डअप करतोय, म्हणजे आपलं लवकर उत्तर येईल, फास्ट. ठीक आहे. अक्षरवाणीचे निरीक्षण करा किंवा क्रमांक टाका. क्रमांक टाकलं तरी उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. मी तुमचे व्हिडिओ पाहतोय, तुम्ही कसे सोडवताय ते व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. ओके. वैभव समजते शिकवलेलं, वैभव चव्हाण. ओके. सृष्टी माने समजते शिकवलेलं, आनंदी घोरपडे. मानालवा तुमचे व्हिडिओ पाहतोय मी. सिद्धी, क्रमांक टाक ना, उत्तर आलं पाहिजे. सिद्धी आसावरी, तब्येत ठीक आहे आता? काय अडचण झाली होती का मध्ये? क्लासला नव्हते. पुष्कर समजते शिकवलेलं, पुष्करी थापे. मानाला समजत असेल तर ओके. चला, टाइम संपलेला आहे. आता एका मुलाला विचारूया आपण नंतर उत्तर. अंजली कुमार सुटलं नाही का? ओके. ज्ञानेश्वरी सांग बरं. ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी घवळे. घवले का घवळे? घावले. घवले का? ओके, नीट नको बोलतो तुला. हा, सांग. सर, बी चा क्रमांक 2 आहे, सी चा 3 आहे, एफ चा 6 आहे, जी चा 7, के चा 11, एल चा 12, क्यू चा 17, आर चा 18 आणि 3 2 अधिक प्लस 4 6, 6 अधिक 4 5 11, बरोबर का? नाही, 3 आहे सर. 3 पहिल्या मध्ये 3 मिळवायचे. ओके, हे क्रमानं, हे क्रमानं, BC क्रमानं. बरं, ठीक आहे. तसं म्हणूया. मध्ये बरं, ठीक आहे, तू म्हणतोस तसं करूया. चालेल चालेल. हा, बघा. बी नंतर सी क्रमानं. ओके. बी नंतर सी क्रमानं. सी मध्ये काय करायचं? प्लस काय करायचं? +3 करायचं. एफ नंतर जी क्रमानं. जी नंतर प्लस काय करायचं? 4 करायचं. के एल. ओके. के एल क्रमानं. 4 नंतर क्यू काय करायचं? +5 करायचं. क्यू आर क्रमाने घ्यायचं. हा, आता बघा, इथे +3 केले, +4 केले, इथे +5 किती करावं लागेल? +6 हा. केलं. आर मध्ये +6 केलं. 18 + 6 काय येतं? 24 येतं. 24चं अक्षर आहे एक्स. पुढचा अक्षर क्रमांक येतो वाय. तर तुमचं येतं 24 25 वाय. समजतंय? साईड लोअर हँड करा, समजत असेल तर. एका सेकंदाचा यांची लोअर हँड उद्या. तुमचे व्हिडिओज मी पाहतोय कंटिन्युअसली, माझं लक्ष आहे तुमच्यावर. ओके. चॅट बॉक्समध्ये कोणीही उत्तर टाकू नका. ओके. चॅट बॉक्स मी बघत नसतो, चॅट बॉक्समध्ये उत्तर देऊ नका. ब्लर होत आहे. अरे लोअर हँड करा ना. हा, बरेच रेज हँड तसेच. निलेश लांडे लोअर हँडचं ऑप्शन असतं, जिथं रेज हँडचं ऑप्शन आहे तिथं लोअर हँडचं ऑप्शन असतं. ठीक आहे. निलेश लांडे आणि प्रवेश करून द्या. निलेश लांडे, हा, भूतकाळ जागा शिल्लक आहे. शेवटच्या फक्त 9 जागा शिल्लक आहेत. लवकरात लवकर प्रवेश करून घ्या.
फक्त 9 जागा शिल्लक आहेत आणि 1 ऑगस्ट पर्यंत सर्वांनी टेस्ट बाय करायचे नॅशनल स्कॉलरशिपच्या. 1 ऑगस्ट पर्यंत जे टेस्ट बाय करतील त्यांना आणि त्यांनाच काही लिंक येईल झूम क्लास. सगळे प्रवेश घेतलेले विद्यार्थी सूचना लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रवेश घेतलेले विद्यार्थी सूचना लक्षात ठेवा. 1 ऑगस्ट पर्यंत सर्वांनी टेस्ट सिरीज बाय करा. ज्यांनी टेस्ट सिरीज बाय केली आहे त्यांनाच 1 ऑगस्ट नंतर लिंक येईल. ठीक आहे, झूम क्लासला प्रवेश घेतलेले विद्यार्थी एमजीडी बॉईज सगळ्यांनी टेस्ट सिरीज बाय करायचे. स्कॉलरशिपची पण करायची आणि एमसी पण करायचे. टेस्ट सिरीज ऍप मधून बाय करायचं आहे. ओके, जे टेस्ट सिरीज बाय करतील त्यांनाच 1 ऑगस्ट पासून लिंक येईल. टेस्ट सिरीज बाय करायचं वेगळं करायचं सुरू करतो. पुढला प्रश्न, पुढला प्रश्न ऑन युअर स्क्रीन. ओके, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5वा. ए वाय BW बॉक्स बॉक्स BS हॅलो, नमस्कार नमस्कार. मी क्लास मध्ये फोन होतो सर तुम्हाला. क्लास चालू आहे, क्लास मध्ये फोन होतो सर. टायमर लावतो 30 सेकंदाचा. 30 सेकंदात उत्तर सोडण्याचा प्रयत्न करा. बारकाईनं प्रयत्न करा, काही उत्तर घेऊन जाते. ते बघा किती असू द्या प्रयत्न. ते तुमचे व्हिडिओ मी पाहतोय. व्हिडिओ ऑन ठेवा आणि अर्षिता तांबोळी बेटा व्हिडिओ ऑन ठेव. रेकॉर्डिंग क्लास पाठवायचं बंद केले मी. बंदच राहू देऊ ना, तुम्ही पाहत नाही. काय देणार वेळ नाही मिळत. शाळेतला अभ्यास लय असतो तुम्हाला. काय सृष्टी, हा सिद्धी आडनाव, श्रेया धर्मा समजते शिकवलेलं. मानहलं शिकवत असेल तर ओके. ज्योतिगिरी गोसावी शिकवलेलं समजतंय का? ओके, चला टाइम ऑफ. चला आपण बघूया. ओके, विचारूया. आयुष ढोक सांग बरं. आयुष ढोक. सर हा, ए ए आणि बी असं क्रमाने आहे, परत बी नंतर सी डी ई म्हणून बी नंतर सी वाय याचा क्रमांक डब्ल्यू एक. मध्ये दोनचा. ओके, एचा क्रमांक 1, बीचा क्रमांक 2, डीचा 4, ईचा 5. हा बघा, 1 नंतर 2, 2 नंतर 3, ते 3 पाहिजे. 3 नंतर 4, 4 नंतर 5. मग इथे काय पाहिजे? सी पाहिजे. ओके, क्लिअर आहे. आता बघा वाय. वायचा क्रमांक 25, डब्ल्यूचा क्रमांक 23. ओके, 2चा फरक आहे. हिचा फरक आहे -2चा फरक आहे. -2. 23 + 2 -2 21. 21 क्रमांक कोणाचा आहे? यूचा. यसचा क्रमांक 19, यूचा क्रमांक 17. -2 -2 समजतंय. उत्तर येतं CU. हे व्ही आहे बरं व्ही. तर ते लोअर हँड एका सेकंदात सांगायचं. लोअर हँड एका सेकंदामध्ये. आज्ञाधारक विद्यार्थी आहात तुम्ही सगळेजण. एका सेकंदात तुमचे लोअर हँड येतील. जे विद्यार्थी हा डेमो क्लास पाहत आहेत त्यांनी लवकरात लवकर प्रवेश करून घ्या. फक्त 9 आणि 9 ऍडमिशन शिल्लक आहे. ओके, लवकरात लवकर प्रवेश करून घ्या. प्रवेश करण्यासाठी कॉलिंग, जर तुम्हाला प्रवेशासंबंधी काही माहिती विचारायची असेल तर या नंबरला कॉल करा. हा जो नंबर आहे कॉलिंगचा नंबर, हा कॉलिंगचा नंबर आहे. ओके, आणि व्हॉट्सअप आपला क्लासचा व्हॉट्सअप नंबर आहे. क्लासबद्दल काही जरी व्हॉट्सअप करायचं तर या व्हॉट्सअप नंबरवर करायचं. ठीक आहे, हा फक्त कॉलिंगचा नंबर आहे. हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, लक्षात ठेवा. चला, लोअर हँड करा ना. अरे लोअर हँड नाही केली सगळ्यांनी. डाऊट आहे का? असेल ते विचार. सर मला तो तिसरा क्वेश्चन समजला नाही या तासाचा. तिसरा क्वेश्चन काय होतं रे? AEIMO आणि बॉक्स. सोपं आहे की. 4 4चा फरक आहे. OU नाही तर क्यू आहे. क्यू
चुकून ओ झालं तिथं. ओच्या घे क्यू घे, चार चारचा फरक आहे. ओके, पुढल्या प्रश्न बघा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर एसी बॉक्स GI JL MOTR. पहिला पर्याय EG, दूसरा पर्याय DF, दूसरा पर्याय CE, चौथा पर्याय D. जेव्हा टाइम स्टार्ट ना हो, तुमचे व्हिडिओ ऑन बघतोय, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन करा, तुमचे व्हिडिओ मी पाहतोय. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. चैतन्य खाली व्हिडिओ बंद नाही करायचा. ओके, हा. सम्यक खरा सोडवायचा प्रयत्न करा. छान प्रयत्न करा बा. प्रयत्नात परमेश्वर आहे. श्रेया बेंडकर जमलं पाहिजे. Vivo V12 नाव कोणाचं? मोबाईलचं नाव रिन्यू कर बेटा. मोबाईलचं नाव आले बघ, नाव रिन्यू कर. अक्षरा समजते ना शिकवलेलं? अक्षरा, शंभूराज आलं पाहिजे उत्तर. क्रमांक टाका, उत्तर येत आहे अनन्यामधने. हा, स्वरांजली काटकर जमलं पाहिजे. ईश्वरी, समर्थ आलं का उत्तर? समर्थ आवटे आले? हा, सांग समर्थ आवटे उत्तर. सर उत्तर 10 नाही सर. नाही आलं, बरं ठीक आहे. आपण दुसऱ्यांना विचारूया. हा, ज्ञानेश्वरी सप्ताह सांग बेटा. ज्ञानेश्वरी, अनम्यूट करू नको, म्यूट करू नको तुला आता. बोल ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी उत्तर सांग. सांगत नाही ते, बरं ठीक आहे. दुसरं नाही विचारूया आपण. कुणाल तरडे, कुणाल तरडे, कुणाल सांग बेटा उत्तर. तर ए आणि सी मध्ये एकचा फरक आहे आणि प्रत्येक अक्षरामध्ये एकचा फरक आहे आणि गट सलग आहेत ते, म्हणून उत्तर येत आहे DF. ओके, बघूया. एचा क्रमांक 1 आहे. ओके, एचा क्रमांक 1 आहे, सीचा क्रमांक 3 आहे, बरोबर आहे. जेचा क्रमांक 7 आहे, इथं 9 आहे याचा क्रमांक. जेचा 10 आहे, एलचा 12 आहे, बरोबर आहे. एमचा 13 आहे, ओचा 15 आहे, पीचा 16 आहे, आरचा 18 आहे. म्हणजे हा जो गट आहे, हा गट सलग आहे. 7 9 सलग आहे आणि ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? एकचा फरक आहे आणि ह्याच्यामध्ये 2 2चा फरक आहे, है का नाही? म्हणजे गट संपला की एकचा फरक आणि गटामध्ये 2चा फरक. फॉर एक्झाम्पल 1 व 3 मध्ये 2चा डिफरन्स आहे आणि ह्याच्यानंतर इथे काय येणार आहे? 4 येणार आहे, इथे काय येणार आहे? 6 येणार आहे. 4 आणि 6, हा, म्हणजे 1 व 3 मध्ये 2चा फरक. 3 नंतर 4 सलग म्हणजे D. 6वा अक्षर आहे एफ. ओके, 4 व 6 2चा फरक. नंतर एकच्या फरकाने 7 येणार. 7 व 9 मध्ये 2चा फरक, पुन्हा एकच्या फरकाने 10 येणार. 10 व 12 मध्ये 2चा फरक, एकच्या फरकाने 13 येणार. 13 व 15 मध्ये 2चा फरक. 15 नंतर 16, 16 व 18 मध्ये 2चा फरक. ओके, समजतंय? गॉट इट? लोअर हँड करा सगळ्यांनी, सेकंद दाब लोअर हँड करा. समजतंय सगळ्यांना? सगळ्यांना समजलं पाहिजे, सर्व मुलांना समजलं पाहिजे. एखादं समजत असलं बिनधास्तपणे विचारा. हा अर्णव, वेगळं लॉजिक सांगायचं का तुला? काही +3 असं काही असू दे, वेगळं लॉजिक खूप ठरते. हा, बोल. अजून एक लॉजिक लागते. उत्तर तेच येते ना? हो. असू दे. असे लॉजिक लावू शकतो मी. 1 + 3 4, 4 + 3 7, 7 + 3 10 असे लावू शकतो. ओके, लोअर हँड करा सगळ्यांनी बेटा. सगळ्यांची लोअर हँड द्या. आपण जरा पुढल्या प्रश्नावर. क्वेश्चन नंबर
ABCD YXW EFG VUT HYJ बॉक्स पर्याय SQR, दूसरा पर्याय SQT, दूसरा पर्याय SRQ, चौथा पर्याय ESP. Your time starts now. व्हिडिओ आठवतो तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओ मी पाहतोय. ओके, व्हिडिओ ठेवा शौर्यराज, व्हिडिओ ठेवा बेटा. जे डेमो बघण्यासाठी आलेले विद्यार्थी आहेत, जे पहिल्या दिवशी डेमो बघतायत किंवा बरेच दिवसाला डेमो बघतायत, त्यांनी लवकरात लवकर प्रवेश करून घ्या. ओके, डेमो बघण्यासाठी आलेले विद्यार्थी लवकरात लवकर प्रवेश करून घ्या. ओके, डेमो काही दररोज भेटणार नाही, लवकरात लवकर प्रवेश करून घ्यायचा आहे. युअर टाइम एंड, टाइम झालेला आहे. ओके, हा सिद्धी आडनाव सांग बेटा, सिद्धी आडनाव. एक मिनिट, सिद्धी आडनाव. हा बोल सिद्धी. हा सर बी सी आणि डी ही अनुक्रमे येणारे अक्षर आहेत बर. आणि बी चा शेवटून क्रमांक आणि वाय चा शेवटून क्रमांक हा सेम. बी चा समोरून क्रमांक आणि हे वाय सुरुवातीपासून क्रमांक. ओके, वायचा शेवटून क्रमांक नाही ना, 1 2 3 आहे ना. बघा, 2 3 4 5 6 7, बघा 8 9 10, एकाधिक बघायचे, एकाधिक. हे बघा, हे नंतर हे नंतर हे. ओके, कळतंय का? तसं वायचा क्रमांक काय रे? 25 25 24 23, उलट झालं की नाही. नंतर बीचा क्रमांक किती आहे? 22 21 20. ओके, 20 नंतर काय होणार आहे? 19 18 17. 19 कोणाचा? एसचा. 18 कोणाचा? आरचा. 17 कोणाचा? एसआर. तर काय सर एसआर पर्याय 3. समजतंय? सगळ्यांनी लोअर हँड करा, एका सेकंदात लोअर हँड करा. सगळे आज्ञाधारक आहात, इतके आज्ञाधारक आहात की रेकॉर्डिंग क्लास सगळेजण बघतायत, आणि त्यामुळे मी सगळ्यांचं रेकॉर्डिंग क्लास पाठवायचं बंद केलेलं आहे. ओके, खूप आज्ञाधारक आहात, आहे का सृष्टीला? हसू येत आहे सृष्टीला. हा, तर खूप आज्ञाधारक आहात तुम्ही, त्यामुळे मी रेकॉर्डिंग क्लास पाठवायचं बंद केलंय. कशाला मी हैराण होऊ? सकाळी उठल्या उठल्या रेकॉर्डिंग क्लास पाठवा, ह्याला लिंक बनवा, परत ऍप मध्ये पण टाका. कारण हे कधी पाहू शकत ना, व्हॉट्सअप समजा चॅट डिलीट झालं तर ह्याला ऍपमध्ये तर ती पाहता यावं परीक्षेपर्यंत कधीही. कशाला मी एवढी मेहनत करू? लाईव्ह क्लास शिकवताना बाजूला होतो ना. हा, ज्या दिवशी लाईव्ह क्लास नाही त्या दिवशी रेकॉर्डिंग क्लास देत जाईल. चालेल का? चालतंय का सांगा? नको मग पाहत नाही तुम्ही. आता उद्या सायन्सचा 5वा टॉपिक ऍड करतोय. 4था केला मी टॉपिक मध्ये, तर तिसरा केला वाटतं. पुढचा टॉपिक सायन्स मध्ये ऍड करतो रविवारचा. ओके, बघूया, मला व्ह्यूज कळतात ना. एनएमएसचा सायन्सचा टॉपिक ज्यांनी बघितलाय त्याचे व्ह्यूज मला कळतात. ज्यांनी एनएमएसला प्रवेश घेतलेला आहे त्यांनी सायन्सचा तिसरा टॉपिक फोर्स अँड प्रेशर पाहिला नसेल तर पाहून घ्या. ठीक आहे, ऍपमध्ये आहे, एनएमएसच्या कोर्समध्ये आहे. लाईव्ह टॅबमध्ये जो दिसतोय, म्हणजे तो लाईव्ह टॅबमध्ये मी काढून टाकणार, तो डायरेक्ट सायन्स मध्ये जाणार, रेकॉर्डिंग मध्ये जाणार होतो. ठीक आहे, नवीन टॉपिक मध्ये तुम्ही सगळेच भाग एकदा लिहून ठेवतो. ठीक आहे, तुम्ही आठवड्यावर कधी पाहून घ्या तुमच्या वेळेप्रमाणे, आणि ते भाग पाठांतरमानं पाहिजे, त्यामध्ये नोट्स वगैरे वहीमध्ये लिहून घ्यायच्या समीक्षा. ठीक आहे, तुम्ही सायन्सचे व्हिडिओ पाहिजे, तुम्हाला कोणताही सायन्सचा क्लास लावायची गरज पडणार नाही. खरं काय समीक्षा? सांग बरं, कसं वाटतं समीक्षा? विचारूया, सायन्स व्हिडिओ आपल्या कसं वाटतं रेकॉर्डिंग तुला? समीक्षा सांग बरं. हा बोल समीक्षा. हॅलो सर. हा बोल. हा सर, व्हिडिओ छान वाटतात. मी ह्याच्यावरचे बघत नाही, पण मी युट्यूबवर तुमचे व्हिडिओ बघते. ऍप मध्ये बघितले नाही का? नाही सर, मला ते जरा शाळेतून यायला लेट होतो, त्याच्यामुळे होत नाही. सायन्सचा तिसरा टॉपिक बघून घ्यायचा राहिलेला. हो आता सर. उद्या सुट्टी आहे ना उद्या. हं? हो सर. पुढला प्रश्न घेऊया. पुढला प्रश्न ऑन स्क्रीन. प्रश्न नंबर 8. ACB DFE
बॉक्स बॉक्स GLK पर्याय देतोय. पहिला पर्याय GIH, दुसरा पर्याय FGH, तिसरा पर्याय FGI, चौथा पर्याय टाइम स्टार्ट नाऊ. क्रमांक द्या अक्षरांना. अक्षरांना क्रमांक किती तुम्हाला उत्तर येईल बघा. अक्षरांना क्रमांक द्या, उत्तर येऊन जातं. छान. व्हिडिओ आणि तुमची व्हिडिओ पाहतोय मी. जान्हवी, जान्हवी समजते कशी बोलेल जान्हवी? माना हवा. तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कळतं मला, तुम्हाला शिकव समजते नाही समजते. मोक्षदा, सोडो प्रश्न, सोडो, गप्पा मारू नको. अर्णव जमते ना, अर्णव जाधव? टाइम संपलाय, 30 सेकंद. शाओमी नावान कोण जॉईन झाले? नाव रिन्यू करायचं बेटा. मुलगी आहे बघा कोणतरी, एक शाओमी नावान जॉईन झाली आहे. जर पार्टिसिपेट मध्ये गेलं रिन्यू नावचं ऑप्शन होतं. तुम्ही काय करायचं, नाव रिन्यू करायचं. ओके. हॅलो. हा. हो. बर. हा बोल तू काय सांग. व्हॉट्सअपला टाकले सर 4 विषय, मराठी, इंग्रजी, ज्ञानबुद्धिमत्ता. ओके. सोहम जगताप, सांग बेटा. सोहम जगताप, सोहम जगताप सांग. पर्याय क्रमांक 1. ओके, प्रश्न सांग सोहम. एकचा क्रमांक 1, बीचा 2, 3 इथं. ओके, 4, 5, 6. बरोबर आहे नाही? अस्ट्रोक्षण पाहिजे 7 न पाहिजे, 8 इथं पाहिजे, 9 इथं पाहिजे. राईट का? हा. हो. 7वं अक्षर अक्षर कोणतं आहे? G. 9वं अक्षर कोणतं आहे? I. 8वं अक्षर कोणतं आहे? H. GIH पाहिजे. काय का पहिलं पर्याय नाही. J10, L11, L12, M13, N14, O15. तर काय ते GIH. तर मग इतकं सोपं आहे. लोअर हँड करा सगळ्यांनी. ओके, सगळ्यांनी लोअर हँड करा. समजताना शिकवलेलं सगळ्यांना मागा तुमचं असेल तर. सगळ्यांची व्हिडिओ मी पाहतोय. 140 विद्यार्थी आहेत जॉईन. 140 140 जणांची व्हिडिओ मी पाहतोय. चला, सगळ्यांनी लोअर हँड करा बेटा. अरे रेज हँड बरेच जण ठेवले, जवळपास 12 जणांचे रेज हँड आहेत. सगळ्यांनी लोअर हँड करा. लोअर हँड शिवाय पुढे जाणार नाही, कुठे प्रश्न लिहिणार नाही. श्रावणी पोटे, प्रणव कांबळे, सुयश, शौर्यराज, दिव्या, आनंदी, जय, निलेश, अंजली कुंभार, श्रावणी पोटे, जय अडसू, आनंदी. लोअर हँड करा ना. आदेश, लोअर हँड कर बेटा. कुठल्या प्रश्नाकडे आपण बघूया. क्वेश्चन नंबर 9. BEQ बॉक्स. पर्याय सोपा प्रश्न आहे बरं का एकदम. W, दुसरा S, तिसरा U, चौथा Y. रुपये झालं पाहिजे बघा, नाही तुला मारच असेल. क्रमांक काय अक्षरांचे तर येईल तर तुम्हाला. अक्षरांचे क्रमांक आहे का? होय श्री, तुला सुद्धा येऊन जाईल. अक्षरांचे क्रमांक टाक तू. आमच्या स्त्रीला पण उत्तर येऊन जाईल. आमच्या स्त्री 6 महिन्याचा आहे फक्त. आहे ना स्त्री? हा, आमच्या स्त्रीला पण उत्तर येऊन जाईल. स्त्री हसतोय आमचा, खुदू खुदू हसतोय, खुदू खुदू हसतोय, खुदू खुदू. आमच्या स्त्रीला पण उत्तर आलं. तुम्हाला उत्तर आलं का मुलांनो? आमच्या 6 महिन्याच्या स्त्रीला उत्तर आलं. त्याने अक्षरांचे क्रमांक टाकले, त्याला कळालं. अक्षरांच्या क्रमांकामध्ये जादू आहे. अक्षरांचे क्रमांक एक कसल्या प्रकारचे आहे सिद्धी ओळखता आलोय. आसावरी, सृष्टी, ज्ञानेश्वरी, किंजल, सम्य, सात्विक. अक्षरांचे क्रमांक टाका, ते कोणत्या प्रकारच्या संख्येत ओळखा. इतकं सोपं आहे. गायत्री, सार्थक. गायत्री काय सांग बेटा. गायत्री काय? एक मिनिट, गायत्री काय कुठे गेली?
गायत्री कायला विचारायचं रेजंट आला होता. गायत्री काय आहे सांग. गायत्री व्हिडिओ तू दिसत नाहीयेस. मोबाईल हातात घे ना. सर हा. बी चा क्रमांक 2 आहे, ई चा 5, के चा 11, क्यू चा 17 आणि नंतर 19 क्रमांक येतोय एस चा आहे. 7. मूळ संख्या क्यूचा 17. मूळ संख्या आहेत. मग कशा मूळ संख्या आहेत? 2 नंतर 3 सोडून आहे. ओके. गायत्री तुमच्या शाळेतली सगळी मुलं जाणार ना 11च्या 11 दररोज. किंजल एक दिसते. मला सगळ्या मुलांची नावं नाही. किंजलचे तुझं एक माहित आहे. काय तुमच्या शाळेचे विद्यार्थी वसतिगृहाचे सगळे विद्यार्थी जॉईन होतात ना दररोज क्लासला? तुमच्या शाळेत नाही बघत जा. किंजल एक आहे. मला सगळ्यांची नावं पाठ नाही आहेत. ठीक आहे. हा. पप्पाला म्हणजे किती सगळे मुलं आहे विद्यार्थी जॉईन शाळेत? होतात ते चेक करत जावं क्लासला बरं का. हा. बघा 2 नंतर 3 ही मूळ संख्या सोडून 5 आहे. 5 नंतर एक मूळ संख्या कोणती सोडली आहे? अरे केचा म्हणून 11 मी 7 लिहिले चुकून. केचा म्हणून 11. 5 नंतर 7 ही मूळ संख्या सोडली. 11 ही मूळ संख्या आहे. 11 नंतर 13 ही मूळ संख्या सोडली. 17 आहे. 17 नंतर कोणती मूळ संख्या सोडायची? 19 सोडायची आहे. काय चुकलंय बघ तुझं काहीतरी लक्ष दे. 19 पर्यायामध्ये होतं तू चुकलीस लगेच. 19 सोडायची. 23 घ्यायचे. 23 कोणतं अक्षर आहे सांगा? कोणतं? उत्तर डब्ल्यू. एकाधिक मूळ संख्या सोडून समजतंय. लोअर हँड करा सगळ्यांनी समजत असेल तर. एकाधिक मूळ संख्या सोडून उत्तर आहे. चला. हो. आता तरी उत्तर आलंय आमच्या. हो. तर पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न ऑन युअर स्क्रीन. क्वेश्चन नंबर 10. BEH DGJ box HKM JM पर्याय देतोय. पहिला पर्याय आहे FLR, दुसरा आहे FIS, दुसरा आहे FQ, चौथा आहे FIL. टाइम स्टार्ट नऊ. सगळ्यांनी व्हिडिओ ठेवा. तुमचे व्हिडिओ पाहतोय मी. कोण कोण काय काय सोडवले मी बघतोय, चेक करतोय. तनया कोकणे जमतंय ना? तनया कोकणे, कृष्णा, हिप्जा, सात्विक, भार्गवी जमतंय ना? हा क्रमांक टाका. जमून जाते बघा. क्रमांक टाका बेटा. तहरीम, मोक्षदा, करण, पार, अर्णव लोबे, मदिहा, फातेमा. प्रवेश घेतलाय करून तुम्ही? प्रवेश करून घ्या. मोजक्या जागा शिल्लक आहेत बघा. पुन्हा डेमो प्रत्येक वेळेस मिळणार नाही. हं. मदिहा क्लास आवडते, शिकवले समजते मदिहा? येस सर. हा प्रवेश करून घ्या लवकर. हा. ओके सर. हा मनस्वी अजून तुमच्या शाळेत कोणी करणार असेल तर सांग. प्रगतीने घेतलेत का मैत्रिणीनं? अजून कोणी कुठल्या तुमच्या बनल्या असतील तर सांग मैत्रिणीनं तुमच्या. हा. चला टाइम ऑफ. 14, विचारूया मुलांना तरी. 17, माईक म्यूट ठेवा बेटा. मध्ये माईक म्यूट कर तुझा. 11, 20. ओके. हा चैतन्य खाली सांग बेटा. चैतन्य खाली. सर बी चा क्रमांक 2 आहे. बर. बी चा 2, डी चा 4, हा एच चा 8, जे चा 10. 2 नंतर 4, 4 नंतर 8 म्हणजे 6 पाहिजे का नाही? 6 वेळेला तशी ती व्यवस्था पाहिजे. ओके. पुढे मग दुसरा अक्षर बघा. ई चा किती आहे? 5. जी चा 7. 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13. मी कोणतं असलं पाहिजे? आय असलं पाहिजे. पुढे एच चा 8, जे चा 10. इथे काय असलं पाहिजे? 12. यल 14, 16. ओके. सोपा आहे का नाही? सोपा आहे ना हा घटक? 7, 8, हा घटक सोपा 9, आहे एकदम. हे अवघड नाही याच्यामध्ये. आपलं टार्गेट आहे बुद्धिमत्ता संपवायचं. आता जुलै महिना संपत आला आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत बुद्धिमत्ता संपवायचं आपल्याला. मग गणित चालू करायचं आपल्याला.
गणित चालू करताना पहिल्यांदा युनिव्हर्सिटी गणित टॉपिक घेऊया, मग स्कॉलरशिप घेऊया. ओके. आणि मग गणित पण संपले, मग तुमचं इतिहास भूगोलचं रिवाइज करून घेऊया. इतिहास भूगोल मी लाईव्ह शिकवतो. हम्म. फक्त रिवाइज म्हणजे जसं आपली संसद शिकवलं तसं नाही, रिवाइज म्हणजे फास्ट असतं, एका तासाला एक धडा संपतो. हं? तर परीक्षेच्या दृष्टीने सांगितलं जातं. लोअर हँड करा सगळ्यांनी, सगळ्यांनी लोअर हँड करा. तर 11 प्रश्न करा तुझ्या. जेवण नाही झालं, बोला ना. हा सर, तुमच्या शाळेत मुलं जॉईन होतात ना दररोज कंटिन्युअसली? काय तुमचे विद्यार्थी दररोज जॉईन होतात ना कंटिन्युअसली म्हणजे क्लासला? काय सर? बोलतो? तुम्हाला बोलतात ते तुम्हाला बोलवतात ते sir. तुमचे बोलवतात ते तुम्हाला काय सर, तुम्हालाच बोलतोय. विजय काय सर? हा, हॅलो सर. हा, तुमचे विद्यार्थी दररोज कंटिन्युअसली जॉईन होतात ना क्लासला? हा, होतात होतात. हा हा, त्यांना फक्त रेकॉर्डिंग क्लास पण पाहायला सांगा. लाईव्ह क्लास रेकॉर्डिंग क्लास. शिकवलेलं हा हा असतं तर रेकॉर्डिंग क्लासला आपण शिकवलेलं असतं. उलट हो वेगळे हो. प्रश्न असतात, उलट जास्त तयारी होते. हा हा हा, रेकॉर्डिंग क्लास पाहिल्याने का? हा, म्हणजे जे रेकॉर्डिंग क्लास ग्रुपवर देतो ना दररोज सकाळी, हा, हो 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 ते सुद्धा त्यांना पाहायला सांगा. हं? हो 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 हो. ठीक आहे. चला, पुढल्या प्रश्नाकडे आपण बघूया. माईक म्यूट करा सगळ्यांनी. पुढचा प्रश्न आहे ऑन द स्क्रीन, प्रश्न नंबर 11. बॉक्स स्टार्टिंग बॉक्स आहे XCW WDV VEU UEF. पर्याय देतोय. पहिला पर्याय आहे XBY, दुसरा पर्याय आहे YXB, दुसरा पर्याय आहे YBX, चौथा पर्याय आहे YA. युअर टाइम स्टार्ट नाव. सोडवा. स्टार्ट स्टार्ट, सोडवा. क्रमांक टाका, उत्तर येते बघा. क्रमांक टाका, उत्तर येतंय. क्रमांक टाका, एवढं सोपं आहे. व्हिडिओ ठेवा सगळ्यांनी, सगळ्यांचे व्हिडिओ मी पाहतोय. तुम्ही प्रश्न कसे सोडवताय का नाही सोडवताय, मी तुम्हाला पाहतोय सगळ्यांना. माझं सगळ्यांकडे लक्ष आहे. आता ज्यांचे व्हिडिओ बनतात त्याला मी नाही पाहू शकत, मग ते काय काय करतात, ते लक्ष देत आहेत न देत ते त्यांचं त्यांना माहीत. ज्यांचे व्हिडिओ आहेत त्याला मग पाहू शकतो. तर तेजस ओंबासी जॉईन आहे, पण तू पाहतोय, झोपलाय, बसलाय, लिहितोय, मला काय माहित तेजस ओंबासी. त्यामुळे व्हिडिओ आठ ठेवत जावा बेटा. ओके ओके ओके. हा स्वरा तांबे, सांग बेटा स्वरा तांबे. म्यूट केलं का म्यूट केलं का नाही? ओके, बाय. मृण्मय गाडगे सांग, मृण्मय गाडगे. मृण्मय गाडगे अनम्यूट कर. रिक्वेस्ट आली तुला अनम्यूटची. मग मृण्मय लोअर हँड केला, बरं ठीक आहे. तनिष्का जाधव, हा. तनिष्का जाधव सांग, बोल. हा, सर, एक्सचा क्रमांक 24, एक्सचा 24. चा क्रमांक 24, चा क्रमांक 3, W चा क्रमांक 23, पुढचा W 23, D चा क्रमांक 4, V चा क्रमांक 22, एक्सचा 24, एक्सचा 24, डब्ल्यूचा 23, व्हीचा 22, हा, व्ह्यूचा 21. क्रमांक एकमेकांना होते म्हणजे ते काय असलं पाहिजे, इथे 25 असलं पाहिजे नाही, 25 वाय असलं पाहिजे. ओके, पुढे बघा. सीचा 3, डीचा 4, ईचा 5, आणि एफचा 6, म्हणजे इथे काय असलं पाहिजे, इथं सॉरी 3, 4, 5 2 असलं पाहिजे, इथं बी असलं पाहिजे. बरोबर. 23, 22, इथं काय आहे 21, इथं 20. एक जरी होते म्हणजे काय असलं पाहिजे 24 असलं पाहिजे.
YBX काय YBX क्रमांक 3. ओके, समजते सगळ्यांना? ओके, शेवटचा प्रश्न आपण घेऊया आणि हा शेवटचा प्रश्न होता बेटा. ठीक आहे, चला 11 प्रश्न आपण घेतले. सगळ्यांनी लोअर हँड करा. तुला काही बोलायचं असेल, विचार असेल घ्या. सगळ्यांनी टेस्ट सिरीज बाय करा. टेस्ट सिरीज ज्यांनी बाय केलेली आहे आपल्या हरीश लातूरकर अकॅडमी ऍप डाउनलोड करा. टेस्ट सिरीज बाय करा. टेस्ट सिरीज बाय करणाऱ्यांनाच 1 ऑगस्ट पासून झूम क्लासची लिंक दिली जाणार आहे. ओके, हा, सगळ्यांनी टेस्ट सिरीज बाय करणं कंपल्सरी आहे. हा, तुला काही विचार असेल तर विचारू शकता. तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. लोअर हँड करा सगळ्यांनी. तुमची व्हिडिओ मी पाहतोय कंटिन्युअसली. सिरीज बाय करायची. हा, बोला. एक एक जण बोला. हा, एक एक जण बोला. हा, बोला, विचारा. सर ऍप मध्ये रेकॉर्डिंग क्लास दिसत नाहीयेत. म्हणजे लाईव्ह क्लास वगैरे रेकॉर्डिंग क्लास जे युट्यूबला येतात ते रेकॉर्डिंग क्लास, हे लाईव्ह क्लास म्हणायचे आता 8 ते 9 शिकवलेले. ते टाकायचे रे 2-3 दिवसात. ते टाकले नाहीत मी ऍपमध्ये, अजून टाकतो. पण सर ते दिसतच नाहीयेत म्हणजे तिथं. ऍपच ऍक्टिव्ह नाही केलं मोक्षदा. तो मोक्षदा नावानं रजिस्ट्रेशन नाही केलं, ज्ञानेश्वर माने नावानं रजिस्ट्रेशन केलंय. तुम्हाला सर मोक्षदा केलंय. केलं तर मग मोक्षदा नावाचं मला मोबाईल नंबर पासवर्ड पाठव ना. पाठवलंय सर. अजून एकदा पाठव, बघतो हो काय सर. ते. तू जे पाठवलं तुझं ज्ञानेश्वर माने नावानं रजिस्ट्रेशन सर. होतं. हा, सर रेकॉर्डिंग क्लास का पाठवत नाही? लोअर हँड करा सगळ्यांनी. लोअर हँड करा सगळ्यांनी पहिल्यांदा. सगळ्यांची लोअर हँड करा. निलेश लांडे लोअर हँड करू सर रेकॉर्डिंग क्लासेस का पाठवत नाही? 1 मिनिट थांबा. सगळ्यांची लोअर हँड येऊ द्या. सगळ्यांनी लोअर हँड करा. हे कोण आहे? 0000 तुझा आहे. 00 तुला गरज नाही, तुला रिमूव्ह करतो. तुला ईशान आहेस, 00 नाव टाकलंयस का नाही? अतिशान आहेस तू. हा, तर लेफ्ट होतो. चल. हा, हा, बोला. हॅलो काय सर. करायचंय? सर रेकॉर्डिंग क्लासेस का पाठवत नाही? तुम्ही पाहत नाही ना, म्हणून पाठवत नाही. सर पाहतोय ना. बर, पाहणार सगळे डेली पाहतोय. बर रेकॉर्डिंग व्हिडिओ. बर, उद्या सकाळी पाठवत जाऊ का क्लास संपल्या पाठवत जाऊ? आता पाठवा सर. पाठवा सर. क्लास संपल्यावर सकाळी पाठवण्याचा टाइम आपण चेंज करूया. क्लास संपल्यावर पाठवायचा टाइम ठेवूया. ठीक आहे. सर उद्या सकाळी क्लास घेणार आहात का तुम्ही? उद्या सकाळी नाही घेणार. उद्या रात्रीच होईल. एक एक जण बोला. हा, समर्थ लावटे विचार. हा, सिद्धी बोल. सातवीला जर स्कॉलरशिप मध्ये न भाग घेता जर मी आठवीला अगं पुढल्या वर्षी 8वीला स्कॉलरशिप स्कॉलरशिप असणारच नाहीये. यावर्षी 7ला स्कॉलरशिप झाली तर पुढल्या वर्षी 8वीला स्कॉलरशिप नसणार आहे. मग पुढच्या वर्षी 8वीला घेतलं तर चालेल का? यावर्षी जर 7ला स्कॉलरशिप झाली तर पुढल्या वर्षी 8ला स्कॉलरशिप परीक्षा नसणार आहे. कळलं का? हा, हॅलो सर. हा, बोल समीक्षा. सर तुम्ही स्कॉलरशिपचे क्लास कधीपासून सुरू करणार आहेत 7वीचे? 7वीचे आता अधिकृत नोटिफिकेशन येऊ दे, ऑफिशियल येऊ दे. ऑफिशियल कोणी हो अजूनपर्यंत सर, आपले माझ्या 7वी बहिणीला विद्यार्थी आहेत ते ह्या क्लासला जॉईन आहेत. हेच क्लास करतात बरेच जण. 7वी जरी असली तरी सिलेबस सारखाच असतो. बुद्धिमत्ता काही बदलत नाही. हा, आर्या. हा, सर काल परवाचा रेकॉर्डिंग क्लास हो, पाहिजे. टाकायचं राहिले टाकतो. हा, सर काय विचारायचंय? सर हा, मुद्दा बोल. हा, सर ते रिॲक्शनची सेटिंग ऑफ करा ना, कारण काही काही मुले रिॲक्शन असे पाठवतात त्याच्यामुळे ते स्क्रीन पूर्ण कव्हर होती, क्वेश्चन पण दिसत नाही. रिॲक्शन्स का? बरं, ठीक आहे. रिॲक्शन्स पण करू टाकू. ओके. सर हा, बोला. सर फक्त NMS ची टेस्ट सिरीज बाय केली तर चालेल का? हो, चालेल. स्कॉलरशिपची पण करायची? स्कॉलरशिपची दोन्हीची करा ना, वेगवेगळे प्रश्न दोन्हीत. सगळ्यांनी टेस्ट सिरीज बाय करा. टेस्ट सिरीज बाय करणं कंपल्सरी आहे. झाले प्रश्न? एंड करू क्लास आता. हो सर. 9 वाजत आले. हो सर. आता लगेच रेकॉर्डिंग पाठवतो. मी काय हो करतो, सर. रात्री क्लास संपल्यावर रेकॉर्डिंग पाठवतोय. ओके. हा, हो सर. दुसऱ्या दिवशी क्लास होईपर्यंत कधी पाहत जा.
तुमच्या ओके सर सर हा विचारा. सर हा टॉपिक किती दिवस आहे अजून? हा स्कॉलरशिप उद्या येण्यास एकच दिवस चालेल. उद्या सोपा टॉपिक आहे ना, जास्त दिवस कसं गेला. अवघड टॉपिक आपण जास्त दिवस घेऊया. कधी चालू करणार आहे दुसरा टॉपिक? परवा दिवशी होईल. उद्या हा येणे मस्त प्रश्न घेऊया उद्या याच्यातले. आज स्कॉलरशिप मध्ये घेतो उद्या NMS मध्ये घेऊया. हा बोला. ते विद्याभारतीचं पुस्तक कधीपर्यंत येणार आहे? ते पुस्तक तुमच्या पुस्तकाच्या दुकानदाराला मागा ना, पुस्तकाचं दुकानदार मागून घेतो ना तुम्हाला प्रकाशनाकडून. तो ऑनलाईन हे केले का? ओम ओम मी माने. टेस्ट सिरीज बाय केली. मग ऑनलाईन मागून घे ना तू. तुला नंबर पाठवलाय ना मी. नाही सर, नाही पाठवलं. नाही पाठवलं का? मला हाय टाक पाठवतो. ऑनलाईन पेमेंट करून नंबर मागून घे. हा चालते सर. ऑनलाईन पत्त्यावर जर पोहोचून जाईल. नसेल तर तुमच्या जवळच्या पुस्तकाचं दुकानदार आहे ना, त्याला सांगायचं की एक मागवा पुस्तक मला घ्यायचं म्हणायचं. ते पोस्ट करतात पण ते पुस्तकात दुकानात, किंवा तुम्हाला घरी पोचून पाठवतात पोस्टर. ऑनलाईन पेमेंट करू शकता तुम्ही. त्याचा नंबर येतो, ज्याने टेस्ट सिरीज बाय केली त्याला नंबर घेईल. कारण कसं आहे माहिती आहे का, टेस्ट सिरीज जे आहे ते आपलं घटक व्हायचं आहे. आणि तो प्रश्न जो आहे तो पूर्ण सिलेबसचा आहे. आताच काही तुम्ही पूर्ण सिलेबस नाही सोडू शकत. त्यासाठी पूर्ण सिलेबस शिकवणं गरजेचं आहे. पूर्ण सिलेबस शिकवलं ते उपयोगी पडणार आहे. ते आत्ताच तुमच्या उपयोगी नाही पडणार पुस्तक. कळतंय का? म्हणून मी टेस्ट सिरीज बाय करा म्हणून सांगतो आता तुम्हाला. हा कळतंय का? हा म्हणजे माझा हेतू समजून घ्या तुम्ही. बरोबर सृष्टी? हा स्कॉलरशिप NMS दोन्ही करून घ्या सृष्टी जातो. फक्त असं असं सर करू नका. हा सर हा बोल बे. NMS ची टेस्ट सिरीज मी बाय केल्या, पण त्यामध्ये काय काय टेस्ट ओपनच होत नाहीत सर. ते काही टेस्ट एंड झालं तर व्हॉट्सअपला मेसेज करायचं, काही अडचण असेल तुम्ही ऑन करत जाईल सेटिंग. इतिहास टेस्ट एंड झाले होता, बाकीच्या ओपन होतात. कोणती होत नाही मला टॉपिकचं नाव असेल पाठवायचं, मी चेक करत जाईन काय अडचण आली तर. ऍपमध्ये जर ऍपमध्ये सुद्धा मेसेजची सुविधा आहे. ऍपमध्ये पण तुम्ही मला मेसेज करू शकता. ऍपमध्ये पण मेसेजवर रिप्लाय देत असतो. ऍपमध्ये पण तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला व्हॉट्सअपला आपल्या जर क्लासचा व्हॉट्सअपला मेसेज करायचं, ह्या टॉपिकची ते दिसत नाही, मी काय प्रॉब्लेम बघतो आणि ते सॉल्व्ह करतो. स्कॉलरशिप मध्ये काही टेस्ट टॉपिकचे टेस्ट ऍड करायचे राहिले अजून केलं आहे. चालतंय. एंड करूया क्लास. हो सर. हो सर. हो सर.